नमस्कार, सुप्रभात. मी श्वेता. तुम्ही पाहताय न्यूज 18 लोकमत. बुलेटिनमध्ये तुमचं स्वागत. महत्त्वाच्या बातम्या वेगवान स्वरूपात पाहणार आहोत. महाराष्ट्रातल्या सत्ता संघर्षाची सुनावणी लांबणीवरती पडली आहे, कारण राज्यातील सत्ता संघर्षावर येत्या सोमवारी म्हणजे 8 ऑगस्टला सुनावणी होणार होती. मात्र ती सुनावणी 12 ऑगस्टला होणार आहे. राज्यातील सत्ता संघर्षावर सुनावणी पुढे ढकलली गेल्यास राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार सुद्धा लांबणीवर पडण्याची शक्यता आहे. मंत्रिस्तरावरील सर्वाधिकार सचिवांना दिले गेले नसल्याचं मुख्यमंत्री कार्यालयाकडून स्पष्ट करण्यात आलंय. अर्धन्यायिक प्रकरणाचे अधिकार फक्त सचिवांना देण्यात आल्याचं मुख्यमंत्री कार्यालयानं स्पष्ट केलंय. पत्राचाळ घोटाळा आणि मनी लॉन्ड्रिंग प्रकरणी ईडीकडून शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांच्या पत्नी वर्षा राऊत यांची चौकशी झाली. वर्षा राऊत यांची तब्बल 9 तास चौकशी सुरू होती. यापूर्वी जानेवारी महिन्यामध्ये वर्षा राऊत चौकशीसाठी ईडी कार्यालयामध्ये हजर राहिल्या होत्या. केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्यावरती केलेल्या टीकेनंतर शिंदे गटाचे आमदार दीपक केसरकर काही प्रमाणात बॅकफूटवरती गेलेत. यापुढे नारायण राणेंविषयी बोलणार नाही असं दीपक केसरकर यांनी म्हटलंय. तर नारायण राणे यांच्याशी झालेला संघर्ष हा भूतकाळ असून त्यांच्या संदर्भात काहीही बोललं तरी संबंध वादाला जोडला जातो असंही केसरकरांनी म्हटलं. अजित पवारांनी देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदेंवरती जोरदार हल्लाबोल केलाय. मंत्रिमंडळ विस्तार ते गेल्या वर्षीच्या राजीनाम्यापर्यंत अजित पवारांनी सरकारवरती टीका केली. नांदेडमध्ये शिवसेना पाठोपाठ आता युवा सेनेमध्ये देखील नाराजीचा सूर पाहायला मिळतोय. निष्ठावंतांना डावलल्याच्या कारणानं युवा सेनेच्या 30 ते 35 पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिलाय. जळगावात केंद्र सरकारच्या विरोधात काँग्रेसकडून जेलभरो आंदोलन करण्यात आलं. केंद्राच्या चुकीच्या धोरणांमुळे देशात महागाई वाढत असल्याची टीका यावेळी आंदोलकांनी केली. तहसीलदारांना निवेदन देऊन पोलिसांनी आंदोलकांविरोधात कारवाई केली. दिवसेंदिवस वाढत चाललेल्या महागाईला केंद्र सरकार जबाबदार असल्याचा आरोप करत जळगाव काँग्रेस कमिटीच्या वतीनं जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन करण्यात आलं. यावेळी केंद्र सरकार विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. शिवसेना कणकवली तालुका कार्यकारिणीमध्ये काही बदल करून नूतन कार्यकारिणीची निवड करण्यात आली आहे. वैभव नाईक यांनी यावेळी कणकवली शिवसेना शहर प्रमुख पदावरती उमेश वाळकेंची निवड केली. यावेळी मोठ्या प्रमाणात शिवसैनिक उपस्थित होते. विदर्भात केसरकर राणे वाद सिंधुदुर्गात केसरकर राणे वाद चांगलाच रंगलाय आणि दीपक केसरकरांना आवरा. माजी आमदार आणि भाजपचे जिल्हाध्यक्ष राजन तेली यांनी एकनाथ शिंदे आणि फडणवीस यांच्याकडे ही मागणी केली आहे. महाराष्ट्र सरकारबद्दल चांगलं वातावरण असताना केसरकर हे वातावरण दुसरीकडे घेऊन जात आहेत आणि म्हणून त्यांना थांबवण्याची गरज आहे. केसरकरांना समज द्यावी अशी मागणी तेलींनी केली. सिंधुदुर्गातील बाळा गावडे यांच्या समर्थकांनी शिवसेना पक्षात प्रवेश केला आणि यावेळी त्यांना शिवबंधन बांधून त्यांचं पक्षात स्वागत करण्यात आलं. दरम्यान सिंधुदुर्गाची जनता ही शिवसेनेच्या पाठीशी खंबीर असल्याचं आमदार वैभव नाईक यांनी संबोधित करत विरोधकांवरती टीका केली. नितेश राणे हे जिल्ह्याचे नवे पालकमंत्री होणार असल्याचे संकेत दीपक केसरकर यांनी दिलेत. त्यावरून शिवसेना प्रवक्ते डॉ. जयेंद्र परुळेकर यांनी केसरकरांवरती टीका केली. केसरकर दहशतवादाविरोधात लढत होते आणि आता तो दहशतवाद संपल्याचा टोला परुळेकरांनी लगावला. अखिल भारतीय काँग्रेस कमिटीद्वारे गोंदियात 9 ऑगस्ट क्रांती दिवस ते 14 ऑगस्टपर्यंत काँग्रेस आपल्या दारी कार्यक्रम राबवला जाणार आहे आणि या कार्यक्रमाद्वारे जनतेपर्यंत पोहोचण्याचे प्रयत्न केले जाणार आहेत. बीड जिल्ह्यातील कायम दुष्काळी आष्टी तालुक्यामध्ये पुरेसा पाऊस न झाल्यामुळे पाण्याचा प्रश्न गंभीर झालाय आणि ही अडचण लक्षात घेऊन सीना धरणातून आष्टी तालुक्यातील मेहकरी प्रकल्पात प्रत्यक्षात पाणी सोडण्यात आलं. या पाण्यामुळे आष्टी तालुक्यातील शेतीचा आणि पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सुटणार आहे. त्यामुळे शेतकरी वर्गातून समाधान व्यक्त होत आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्याला पावसानं झोडपून काढले. 3 तास जिल्ह्यातील सर्वच भागात मुसळधार पाऊस कोसळला असून अनेक ठिकाणी नद्यांना पूर आलाय. वाशिम जिल्ह्यात काटेपूर्णा नदीच्या पुलावर 2 दिवस झालेल्या अतिवृष्टीमुळे मोठ्या प्रमाणात गाळ आणि कचरा अडकला होता. नदीचं पाणी प्रवाहित होण्यास अडथळा येऊन पुलाला धोका निर्माण झाला होता. त्यामुळे जिल्हा प्रशासनानं हा अडकलेला गाळ आणि कचरा काढून नदीच्या पाण्याचा प्रवाह मोकळा केला. दिंडोरी तालुक्यात तुफान पाऊस झाला असून बाबापूर, संगमनेर, मळाणे या गावांना मुसळधार पावसानं अक्षरशः झोडपून काढलंय. या पावसामुळे नदी नाले ओढ्यांना पूर येऊन शेतात पाणी शिरल्यानं पिकं वाहून गेले. त्यामुळे शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालंय. अकोल्यातील सातपुड्याच्या कुशीत असलेल्या वान प्रकल्पातील 2 वक्र दरवाजांमधून पाण्याचा विसर्ग वाढवण्यात आलाय. तर 4 वक्र दरवाजे प्रत्येकी
30 सेंटीमीटरनं उघडण्यात आले. त्यामुळे मोठ्या प्रमाणात पाण्याची आवक वाढल्यानं नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आलाय. बुलढाण्यात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे खडकपूर्णा धरणाचे 3 दरवाजे उघडण्यात आले. या ठिकाणी आता मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग सुरू असल्यानं नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आलाय. तर मुबलक पाणीसाठा झाल्यानं स्थानिकांचा पाण्याचा प्रश्न मिटलाय. अकोल्यातील पातूर तालुक्यातील सोंढी दुर्गुणा प्रकल्पात 100% जलसाठा झालाय. त्यामुळे आता सुमारे 3 सेंटीमीटरनं सांडवा सुरू झालाय. त्यामुळे आता बाभुळगाव आणि आलेगाव परिसरातील शेतकऱ्यांना रब्बी पीक सिंचनाची सोय झाल्यामुळे शेतकऱ्यांमध्ये आनंदाचं वातावरण आहे. बीडच्या परळी तालुक्यातील 10 गावांमध्ये ढगफुटी सदृश पाऊस झालाय. अतिवृष्टीमुळे या ठिकाणी शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालंय. त्यामुळे तत्काळ पंचनामे करून नुकसान भरपाई देण्याची मागणी शेतकऱ्यांनी केली आहे. ऐन पावसाळ्यात नांदेड महानगरपालिकेनं रस्त्याची कामं सुरू केली आहेत. शहरातील अनेक रस्ते खोदून ठेवण्यात आले आहेत. रस्त्याची कामं संथ गतीनं सुरू असल्यानं प्रमुख रस्त्यावरची वाहतूक बंद आहे. त्यामुळे पर्यायी रस्त्यावर वाहनांची वर्दळ वाढली आणि परिणामी वारंवार वाहतुकीची कोंडी होते. त्यामुळे रस्त्यांची कामं तातडीनं पूर्ण करण्याची मागणी नागरिकांनी केली आहे. खराब रस्त्यामुळे बीडमधील टाकरवन आठवडी बाजारात येणाऱ्या नागरिकांना तारेवरची कसरत करावी लागते. रस्त्यावरती मोठ्या प्रमाणात खड्ड्यांचं साम्राज्य असल्यानं पावसाचं पाणी खड्ड्यांमध्ये साचलंय. त्यामुळे रस्ता दुरुस्त करण्याची मागणी ग्रामस्थ करतायत. नांदेडमधल्या देगलूर बसस्थानक परिसरातील रस्त्यावर खड्डेच खड्डे झाल्यानं नागरिकांचे मोठे हाल झालेत. त्यामुळे बसस्थानक परिसरातील रस्त्याला तलावाचं स्वरूप आलंय. खड्डे बुजवून परिसर स्वच्छ करण्याची मागणी प्रवाशांकडून होतीये. पेण तालुक्यातील खारेपाट भागातील कान्होबा गावकरी एकत्र येऊन पूर्वजांपासून चालत आलेली प्रथा अबाधित ठेवत इथले गावातील एकोपा राहावा या उद्देशानं सामूहिक शेती करत असल्याचं दिसतं. टाळ आणि ढोल वाजवत तसंच गाणी गात यावेळी शेतकरी आनंद व्यक्त करत शेती करताना दिसले. रत्नागिरीत क्रेडाईतर्फे चिपळूणच्या आपत्तीमध्ये वापरासाठी रेस्क्यू बोटचं लोकार्पण करण्यात आलं. 2021च्या महापुरामध्ये क्रेडाई महाराष्ट्राच्या वतीनं चिपळूणकरांना रेस्क्यू बोट देण्याचं वचन देण्यात आलं होतं आणि त्या पार्श्वभूमीवर हे या रेस्क्यू बोटचं लोकार्पण करण्यात आलं. गेल्या 3 ते 4 वर्षापासून शिवाजीनगर उड्डाणपुलाचं काम सुरू असल्यामुळे शिवाजीनगर परिसरासह इतर भागातील नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागत होता आणि अखेर हा रेल्वे उड्डाणपूल वाहतुकीसाठी खुला करण्यात आलेला आहे. जळगावमध्ये सामाजिक कार्यकर्ते आणि काही शिवसैनिक आणि स्थानिकांनी स्वतः पुढाकार घेत हा रेल्वेचा उड्डाणपूल वाहतुकीसाठी खुला केला. वसई नालासोपारा नगरपालिकेचा ऑन ड्युटी कर्मचारी नाल्यामध्ये बेपत्ता झाल्याची घटना घडली. गेल्या 3 दिवसांपासून या कर्मचाऱ्याचा शोध घेतला जातोय. 4 ऑगस्टला दुपारी 12 वाजता दशरथ पाटील संतोष भवन इथल्या नाल्यामध्ये उतरले होते आणि ते बाहेर आलेच नाहीत. या सफाई कामगारांवरती देखरेख ठेवण्यासाठी ठेकेदार असतो आणि तो यावेळी कुठे होता असा सवाल उपस्थित होतोय. उल्हासनगर महानगरपालिकेच्या शाळा क्रमांक 23 आणि 26ची अतिशय दुरवस्था झाली आहे. अनेक ठिकाणी सिलिंग कोसळलंय. अनेक ठिकाणी छतं गळतायत. अशा गळक्या छताखाली आणि कोंदट वातावरणात विद्यार्थ्यांना शिक्षण घ्यावं लागतंय. अतिशय अस्वच्छ वातावरणात या विद्यार्थ्यांना शिक्षण घ्यावं लागतंय आणि याचं सोयरसूतक शिक्षण विभागाला नसल्याचा आरोप होतोय. मुंबईतल्या घाटकोपरमध्ये एक मोठी दुर्घटना टळली. घाटकोपरमध्ये संरक्षक भिंत कोसळल्याची घटना घडली आणि या भिंतीमागे एक मोठ्या खड्ड्यामुळे ही भिंत पडल्याची माहिती मिळाली आहे. मुंबई नाशिक हायवेवर एका कारला भीषण आग लागली. भिवंडीच्या मानकोली नाका परिसरात ही घटना घडली. या आगीमध्ये कार पूर्णपणे जळून खाक झाली आहे. मध्य रेल्वेवर आज माटुंगा ते मुलुंड आणि पनवेल ते वाशी दरम्यान ब्लॉक घोषित करण्यात आलाय. मध्य रेल्वेवर माटुंगा ते मुलुंड अप आणि डाऊन जलद मार्गावरती सकाळी 11:05 पासून ते दुपारी 4:05 पर्यंत ब्लॉक असणार आहे. तर हार्बर पनवेल ते वाशी मार्गावर देखभाल दुरुस्तीचं काम हाती घेण्यात येणार असल्यामुळे सीएसएमटीवरून पनवेल आणि बेलापूरकडे जाणाऱ्या अप आणि डाऊन लोकल फेऱ्या रद्द राहतील. तर पनवेल ठाणे दरम्यान अप आणि डाऊन लोकल फेऱ्या देखील रद्द करण्यात आल्या. अकोल्यातील गांधीग्रामहून वाहणाऱ्या पूर्णा नदी पात्रामध्ये काल 25 वर्षीय युवक संध्याकाळी वाहून गेल्याची घटना घडली होती. कालपासून इथे नैसर्गिक आपत्ती व्यवस्थापन विभागानं नदीपात्रात शोध मोहीम सुरू केली. अजूनही युवकाचा शोध न लागल्यामुळे आपत्ती व्यवस्थापक विभागाकडून शोध सुरूच आहे. 40 गावात न्यूज 18 लोकमतचा इम्पॅक्ट पाहायला मिळालाय.
इथल्या तांबोळे गावातील पुलावरती पावसाचं पाणी साचत असल्यामुळे गावकऱ्यांची गैरसोय होत होती. त्यामुळे उंच पूल उभारण्यात यावा अशी मागणी होत होती आणि अखेर न्यूज 18 लोकमतने ही बातमी दाखवताच नदीवरच्या पुलाच्या कामाला सुरुवात झाली आहे. अपहरण झालेल्या एका 7 वर्षाच्या मुलीचा तब्बल 9.5 वर्षांनी शोध लावण्यात मुंबई पोलिसांना यश आलंय. 22 जानेवारी 2013ला अंधेरी इथे राहणारी 7 वर्षांची ही चिमुकली अचानक बेपत्ता झाली होती. अखेर आता तिची आणि तिच्या आईची आणि भावंडांची भेट घालून देण्यात मुंबई पोलिसांना यश आलंय. या अपहरणाप्रकरणी पोलिसांनी हॅरी डिसूजा आणि त्याची पत्नी सोनी या दोघांना अटक केली आहे. गोंदियामध्ये जमिनीच्या वादातून कुऱ्हाडीनं हल्ला करण्यात आला होता. शेतात काम करताना किसन नागपुरे यांच्यावरती हल्ला झाला होता. या प्रकरणी 4 जणांना पोलिसांनी अटक केली. अटक केलेल्यांमध्ये 3 महिलांचा समावेश आहे. धुळे बस स्थानकात एका बस चालकानं आत्महत्या केली. पुण्याच्या शिवाजीनगर बस स्थानकातील हिरामन डेवरे या बस चालकानं आत्महत्या केली आहे. आत्महत्येनंतर बस स्थानकात खळबळ माजली. मुंबईतल्या बोरिवली पोलिसांनी धडक कारवाई करत अवघ्या 7 तासात चोरांना अटक केली. दहिसर पश्चिमेच्या कांदरपाड्यामध्ये एका दुकानात चोरी झाली होती. चोरट्यांनी एक लॅपटॉप आणि 2 मोबाईल लंपास केले होते. ही घटना सीसीटीव्हीत कैद झाली होती आणि त्यानंतर पोलिसांनी सीसीटीव्हीच्या आधारे कारवाई करत आरोपी इम्रान अन्सारीला अटक केली आहे. जुन्नर तालुक्यातील नारायणगाव इथे अष्टविनायक रस्त्यावरती 2 ट्रकची समोरासमोर टक्कर झाली. यात आयशर गाडीचा चालक गंभीर जखमी झाला. स्थानिक तरुणांनी अपघातग्रस्त आयशर गाडी ट्रॅक्टरच्या सहाय्यानं बाजूला काढली. त्यावेळी तब्बल 2 तास वाहतूक ठप्प झाली होती. दौंड तालुक्यातील यवतमधील पालखी तळावरती झालेल्या खुनाचा तपास लावण्यात यवत पोलिसांनी यश आलंय. या प्रकरणी दौंड रेल्वे स्टेशनवरून खुनाच्या गुन्ह्यातील आरोपी राजबहादूर बालूसिंग ठाकूर याला नेपाळला पळून जात असताना यवत पोलिसांनी ताब्यात घेतलं. गोंदिया जिल्ह्यातील आमगाव तालुक्यातील विविध गावांमध्ये जाऊन अवैध दारू विक्रेत्यांवरती पोलिसांनी धाड टाकून 3 महिलांसह 13 अवैध दारू विक्रेत्यांना अटक केली. त्यामुळे अवैध दारू विक्रेत्यांचे धाबे दणाणलेत. आमगाव पोलिसांनी गुप्त माहितीच्या आधारे धाड टाकून 1,59,101 रुपयांचा माल जप्त केलाय. मावळमध्ये एका 7 वर्षाची मुरडीवरती अत्याचार करून तिची हत्या करण्यात आली. हे कृत्य करणाऱ्या नराधम आरोपीला फाशीची शिक्षा देण्यात यावी अशी मागणी मावळमधील जनतेकडून करण्यात येते. राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी या चिमुरडीच्या कुटुंबियांची भेट घेतली आणि या प्रकरणी आरोपीला कठोर शिक्षा करण्यासाठी सरकारी वकील म्हणून उज्ज्वल निकम यांची नियुक्ती करण्यात यावी यासाठी प्रयत्न करू असं आश्वासन दिलंय. भंडाऱ्यातील सामूहिक अत्याचार प्रकरणाला राज्य सरकारनं गंभीर घेतलं असून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी स्वतः एसआयटी मार्फत महिला आयपीएस अधिकारी तपास करतील अशी घोषणा केली. दरम्यान स्वतः नागपूर परिक्षेत्राचे प्रभारी पोलीस महानिरीक्षक संदीप पाटील हे तपासावरती देखरेख करणार आहेत. गोंदिया जिल्ह्यातील कन्हाळमोह इथे 35 वर्षीय महिलेवरती अत्याचार झाले. या घटनेचे पडसाद हळूहळू उमटायला सुरुवात झाली. यात गोंदिया लोधी समाज पीडित कुटुंबियांच्या पाठीशी उभा राहिला असून नराधमांना त्वरित अटक करून भर चौकात फाशी देण्याची मागणी त्यांनी केली आहे. तर आरोपींना लवकरात लवकर अटक केली नाही तर तीव्र आंदोलनाचा इशारा लोधी समाज बांधवांनी दिलाय. अमरावतीत उमेश कोल्हे यांची हत्या केल्यानंतर आरोपींनी अमरावतीतल्या एका हॉटेलमध्ये बिर्याणी पार्टी केल्याची कबुली दिली. मौलवी मुसिफ अहमद आणि अब्दुल अरबाज या आरोपींनी विशेष न्यायालयात कबुली दिली. वाशिमच्या मानोरा तालुक्यातील कोंडोली गावचे माजी सैनिक रतन खडसे हे गावात येत असताना गुरुवारी रात्री अरुणावती नदीच्या पुरात पुलावरून वाहून गेले. त्यांचा ग्रामस्थांनी शोध घेतला असता त्यांचा मृतदेह सापडला नाही. कारखेडा शिवारातील अरुणावती नदीच्या पुलाखाली त्यांचा मृतदेह काल सापडल्याची माहिती पोलीस पाटलांनी दिली. खराब रस्त्यामुळे औरंगाबादच्या गंगापूरमध्ये एसटीचं चाक रुतल्याची घटना समोर आली. गंगापूर तालुक्यातील गवळी शिवरा हा रस्ता अतिशय खराब आहे. या रस्त्यावर यापूर्वी देखील अनेक अपघात झालेले आहेत. या रस्त्यावरून जात असताना बसचा रॉड आणि नट तुटल्यामुळे हा अपघात झाला आणि यात कोणतीही जीवितहानी झाली नाही. बुलडाणा जिल्ह्यातील जिजामाता स्टेडियमवरती फुटबॉल स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं आणि यावेळी महाराष्ट्रभरातून तब्बल 32 संघ या फुटबॉल स्पर्धेमध्ये सहभागी होणार आहेत. विशेष म्हणजे बुलडाणा शहरातील एका फुटबॉल संघामध्ये नायजेरियन खेळाडू सुद्धा सहभागी होणार आहेत. जळगाव जिल्ह्यातील भुसावळ इथे शाळा प्रशासन कमिटीच्या वतीनं सर्व विद्यार्थ्यांना सायकल आणि शैक्षणिक साहित्य उपलब्ध करून देण्यात आलंय. शाळेच्या शैक्षणिक गुणवत्तेमध्ये वाढ व्हावी यासाठी हा उपक्रम राबवण्यात आलाय. राष्ट्रवादी काँग्रेसच्या रोहिणी खडसे खेवलकर यांच्या हस्ते हे वाटप करण्यात आलं. धुळ्यामध्ये मतदान कार्ड आधार कार्डला जोडण्याची मोहीम
हाती घेण्यात आली आहे। या मोहिमेअंतर्गत आतापर्यंत 1 ते 2 हजार मतदार आपलं आधार कार्ड मतदान कार्डाला जोडून घेत आहेत आणि या प्रक्रियेमुळे मतदार यादीमध्ये सुस्पष्टता येणार आहे। चाळीसगाव तालुक्यातील मुंदखेडा बुद्रुक या गावांसह शिवारात गेल्या 15 दिवसांपासून बिबट्यानं धुमाकूळ घातलाय। तर या बिबट्यानं 3 जनावरांचा फडशा पाडला। वन विभागानं नागरिकांना सतर्क राहण्याचा इशारा देत पिंजरा लावून बिबट्याला जेरबंद केलं। यवतमाळच्या मांडवी गावाला लागून असलेल्या जुनोनी शिवारात वीज पडून 18 बकऱ्या आणि 6 मेंढ्यांचा मृत्यू झालाय। त्यामुळे शेतकऱ्यांचं मोठं आर्थिक नुकसान झालंय। माळशिरस तालुक्यातील मगराच्या निमगावामध्ये नागपंचमीच्या निमित्तानं वावडी उठवण्याचा खेळ रंगला। या पारंपरिक खेळानं अगदी मागच्या अनेक पिढ्यांपासून आजच्या तरुणाईला सुद्धा भुरळ पाडली। भुसावळकर सुद्धा स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा करतायत। शेती क्षेत्रात शेतकरी उत्तम काम करतात, पण त्यांना सन्मानाची वागणूक देऊन मुख्य प्रवाहात आणणं आवश्यक असल्याचं प्रतिपादन ताप्ती एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष डॉक्टर मोहन भाऊ फालक यांनी केलं। स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव आणि हर घर तिरंगा उपक्रम उत्साहात साजरा करण्यासाठी अकोल्यामध्ये 7.5 किलोमीटर धावण्याचा रिले आयोजित करण्यात आला होता। अकोला जिल्हाधिकारी कार्यालयापासून याला सुरुवात करण्यात आली। वर्धा जिल्ह्यामध्ये हर घर तिरंगा अभियान राबवण्यात येते। यासाठी सामान्य नागरिकांची परवड होऊ नये म्हणून जिल्हा प्रशासनाच्या वर्धिनी केंद्रातून झेंडा विक्री केला जाणार आहे। याचा शुभारंभ जिल्हाधिकारी प्रेरणा देशभ्रतार यांच्या हस्ते करण्यात आला। जळगावातील रावेरमध्ये रक्षाबंधन निमित्तानं सीमेवरील जवानांसाठी राख्या पाठवण्याचा स्तुत्य उपक्रम महिलांनी हाती घेतलाय। एक राखी सैनिकांच्या सन्मानासाठी हा अनोखा उपक्रम शहरातील कोष्टी समाज महिला मंडळानं हाती घेतला। ठाण्यातील मार्केटमध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे राख्यांचा ट्रेंड पाहायला मिळतोय। एकनाथ शिंदे यांच्या नावाची आणि फोटो असलेली राखी बाजारात आली आहे। तसंच मी शिंदे समर्थक अशा आशयाची राखी सुद्धा सध्या बाजारात ट्रेंडमध्ये आहे। ठाणे एकनाथ शिंदेंचा बालेकिल्ला असल्यामुळे त्यांच्या राख्यांची सुद्धा तिथे चलती आहे। रक्षाबंधन जवळ येत आहे। विविध प्रकारच्या राख्यांनी बाजारपेठा फुलून गेल्या आहेत। धुळ्यात सोनं चांदी आणि धातूपासून बनवलेल्या विविध प्रकारच्या राख्या देखील बाजारात विक्रीसाठी दाखल झाल्या आहेत। राखी पौर्णिमेनिमित्तानं चंद्रपुरात महिला बचत गटाच्या माध्यमातून शेकडो महिला बांबूचा वापर करून आकर्षक इको फ्रेंडली राखी तयार करतायत। गेल्या काही महिन्यात या बचत गटांना लाख रुपयांच्या राख्या तयार करण्याच्या ऑर्डर्स मिळाल्या आहेत। सणाच्या आधी अशा तयार राख्या विक्रेत्यांकडे पोहोचवण्यासाठी महिला बचत गट आणि प्रशिक्षणार्थ्यांची लगबग सुरू आहे। भारताचा स्टीपल चेस धावपटू अविनाश साबळे यानं बर्मिंगहम राष्ट्रकुल स्पर्धेमध्ये रौप्य पदक पटकावलं। त्यानंतर बीडमध्ये त्याच्या घरी आनंदोत्सव साजरा करण्यात आला। अविनाशच्या कामगिरीबद्दल त्याच्यावर कौतुकाचा वर्षाव होतोय। 2 वर्षांनंतर यंदाचा गणेशोत्सव निर्बंधमुक्त साजरा होणार आहे। मुंबई पालिकेकडे परवानगीसाठी 1400हून अधिक मंडळांचे अर्ज आलेत। त्यापैकी 750 मंडळांना परवानगी देण्यात आली असून 175 मंडळांना विविध कारणांमुळे परवानगी नाकारण्यात आली आहे। विटामधील क्रांतिसिंह नाना पाटील लोकविद्यापीठाच्या वतीनं दिला जाणारा क्रांतिसिंह नाना पाटील सामाजिक पुरस्कार यावर्षी कॉम्रेड वृंदा करात यांना प्रदान करण्यात आलाय। प्राध्यापक डॉक्टर तारा भवाळकर यांच्या अध्यक्षतेखाली प्राचार्य विश्वास सायनाकर यांच्या हस्ते हा पुरस्कार देण्यात आला। गौरी गणपतीचं आगमन सुद्धा अवघ्या काही दिवसांवरती आले, त्यामुळे मूर्तिकारांची लगबग सुरू आहे। कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर पहिल्यांदाच गौरी गणपती उत्सव मोठ्या थाटामाटात साजरा होणार असल्यामुळे बीड जिल्ह्यातील गौरी गणेश मूर्तीच्या कारखान्यामध्ये मूर्तीवर अखेरचा हात फिरवण्याचं काम सुरू आहे। उपराष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीमध्ये काल भाजप आघाडीचे उमेदवार जयदीप धनखर यांचा विजय झाला आणि त्यांनी विरोधी पक्षाचे उमेदवार मार्गारेट अल्वा यांना पराभूत केलं। जयदीप धनखड यांनी पहिल्या पसंतीची 528 तर त्यांचे विरोधी उमेदवार मार्गारेट अल्वा यांना 182 मतं मिळाली। आणि आता पुन्हा पाहूयात महत्त्वाच्या बातम्या वेगवान स्वरूपात। देशातील वाढत्या कोरोना रुग्णांची संख्या लक्षात घेता केंद्रानं 7 राज्यांना सतर्कतेचा इशारा दिलाय। केंद्रीय आरोग्य सचिव राजेश भूषण यांनी दिल्ली, केरळ, कर्नाटक, ओडिशा, तामिळनाडू, तेलंगणा आणि महाराष्ट्राच्या आरोग्य सचिवांना पत्र लिहिलंय। तामिळनाडू राज्याला मुसळधार पावसानं झोडपलंय, त्यामुळे अनेक नदी नाले दुथडी भरून वाहत आहेत। त्रिची इथल्या मुक्कोंबू या धरणातून विसर्ग सुरू करण्यात आलाय, त्यामुळे कोल्लिडम नदीच्या पातळीमध्ये वाढ झाली असून नदीकिनारी राहणाऱ्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आलाय।
तामिळनाडूमध्ये गेल्या काही दिवसांपासून मुसळधार पाऊस पडतोय. पावसामुळे कावेरी नदी तुडुंब भरून वाहतेय. पावसामुळे कोल्लीदम धरणातून पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आलाय. केरळमधील मुन्नार कुंडला इस्टेटमध्ये सतत पडणाऱ्या पावसामुळे भूस्खलन झालंय. या भूस्खलनामध्ये एक मंदिर आणि 2 दुकानांचं नुकसान झालंय. तर दुसरीकडे मुन्नार वट्टावडा मार्गावरती भूस्खलन झाल्यामुळे हा मार्ग खडक आणि मातीच्या ढिगाऱ्यांनी व्यापला गेलाय. चंदीगड मनाली राष्ट्रीय महामार्ग पुन्हा वाहतुकीसाठी पूर्णपणे बंद करण्यात आला. याआधी शुक्रवारी सुद्धा हा महामार्ग सुमारे 12 तास पूर्णपणे बंद ठेवण्यात आला होता. टेकडीवरून माती खाली आल्यानं महामार्ग बंद होता. नोएडामध्ये पोलीस आणि गुन्हेगारांमध्ये चकमक झाली. या चकमकीत आरोपी गंभीर जखमी झाले असून त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले. या आरोपीकडून एक पिस्तूल देखील जप्त करण्यात आलंय. जम्मू काश्मीरमधील उधमपूर जिल्ह्यातील मासोराजवळ एका मिनी बसचा अपघात झाला. रस्त्यावरून बस घसरून या दरीमध्ये कोसळल्यानं 18 विद्यार्थी जखमी झाले. जखमी विद्यार्थ्यांवर जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत. जबलपूरमध्ये विद्यार्थ्यांनी जवानांसाठी इको फ्रेंडली राख्या बनवल्या आहेत. या राख्या जम्मू काश्मीरला पाठवण्यात येणार आहेत. यूपीमध्ये 75व्या स्वातंत्र्य दिनाचा उत्साह दिसून येते. स्वातंत्र्य दिन साजरा करण्यासाठी लखनौमध्ये तिरंग्याच्या 10 प्रकारच्या मिठाई तयार करण्यात आल्या आहेत. यामध्ये तिरंगा बर्फी, तिरंगा घेवर, तिरंगा लाडू आणि तिरंगा पेठा यांचा समावेश आहे. राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत कुस्तीमध्ये भारतानं 4थं पदक पटकावलंय. ऑलिम्पिक रौप्य पदक विजेता पैलवान रवी दहियानं बर्मिंगहॅममध्ये 57 किलो वजनी गटात सुवर्ण पदकावरती आपलं नाव कोरलं. फायनलमध्ये रवीनं नायजेरियन पैलवानचा 10-0 अशा गुणांनी धुव्वा उडवला. भारताचं यंदाच्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेतलं हे 10वं सुवर्ण पदक ठरलंय. विनेश फोगाटनं सुद्धा राष्ट्रकुल स्पर्धेमध्ये सलग 3रं सुवर्ण पदक पटकावलंय. तिनं महिलांच्या 53 किलो गटामध्ये श्रीलंकेच्या पैलवानावरती मात करत ऐतिहासिक यशाला गवसणी घातली. याआधी विनेशनं 2014 साली ग्लासगो आणि 2018 साली गोल्ड कोस्टच्या राष्ट्रकुल स्पर्धेत सुद्धा सुवर्ण पदक पटकावलेलं आहे. भारतीय कुस्तीपटू नवीन मलिकनं देखील सुवर्ण पदक जिंकलंय. 74 किलो वजनी गटाच्या अंतिम फेरीमध्ये पाकिस्तानच्या मोहम्मद शरीफ ताहिरचा 9-0 असा पराभव करत त्यानं सुवर्ण पदक जिंकलं. भारताच्या महिला संघानं दमदार कामगिरी करत राष्ट्रकुल स्पर्धेच्या अंतिम फेरीमध्ये मजल मारली आहे. भारतानं झालेल्या उपांत्य फेरीच्या सामन्यामध्ये यजमान इंग्लंडवर दमदार विजय साकारला आणि त्यांनी अंतिम फेरीमध्ये स्थान पटकावलंय. भारतानं प्रथम फलंदाजी करताना इंग्लंडपुढे 165 धावांचं आव्हान ठेवलं होतं आणि या आव्हानाचा पाठलाग करताना इंग्लंडला 160 धावा करता आल्या आणि भारतानं 4 धावांनी विजय साकारला. त्यामुळे आता भारतीय संघाला सुवर्ण पदक जिंकण्याची नामी संधी आहे. भारतीय महिला हॉकी संघाचं राष्ट्रकुल स्पर्धेमध्ये सुवर्णपदक हुकलंय. उपांत्य फेरीच्या सामन्यात भारतानं 1-1च्या बरोबरीनं पेनल्टी शूटआउटमध्ये ऑस्ट्रेलियाकडून पराभव पत्करला आणि ऑस्ट्रेलियानं हा सामना जिंकत अंतिम फेरीमध्ये प्रवेश केलाय. भारतीय धावपटू प्रियांका गोस्वामीनं महिलांच्या 10,000 मीटर रेस वॉकमध्ये अप्रतिम कामगिरी करत रौप्य पदक जिंकलंय. प्रियांका गोस्वामीनं या विजयाचा इतिहास रचला. राष्ट्रकुल स्पर्धेमध्ये पदक जिंकणारी ती पहिली भारतीय महिला खेळाडू ठरली आहे. राष्ट्रकुल स्पर्धेत भारताला धक्का बसलाय. हिमा दास 1 किंवा 2 सेकंदानं नाही तर फक्त 0.1 सेकंदानं अंतिम फेरीमध्ये प्रवेश करू शकली नाही. हिमा दासनं 200 मीटरच्या उपांत्य फेरीत 3रं स्थान पटकावलंय आणि 1.1 सेकंदामुळे 3ऱ्या क्रमांकावरती तिला राहावं लागल्यामुळे तिचं भारतातील चाहते तिचे निराश झालेत. आलियाच्या हायवे चित्रपटातील पटाखा गुड्डी या गाण्यावरची एक रील सध्या नेटकऱ्यांनी डोक्यावर घेतली आहे. जर्मन डान्सर पलिना पलिवा आणि तिची मैत्रीण एमिलिया या दोघींनी पटाखा गुड्डीच्या बीट्सवरती भर रस्त्यामध्ये ठेका धरला आणि त्याची जबरदस्त मूव्ज आता नेटकऱ्यांच्या पसंतीस उतरते. अभिनेत्री कॅटरीना कैफ तिच्या फॅशन स्टाईल आणि क्यूटनेससाठी प्रसिद्ध आहे आणि अभिनेत्रीची फॅशन शैली अनेकदा चाहत्यांचं लक्ष वेधून घेते. अलीकडेच कॅटरीना मिनी ड्रेसमध्ये पाहायला मिळाली. तिच्या या वेस्टर्न ड्रेसवरती सगळ्यांच्या नजरा खिळल्या. खतरों के खिलाडी 12 फेम कनिका मान खऱ्या आयुष्यामध्ये खूपच ग्लॅमरस आहे. नुकतेच सोशल मीडियावरती तिने खास फोटो शेअर केलेत आणि यात कनिका मानचा ग्लॅमरस अंदाज दिसतोय. कनिकाचे हे फोटो व्हायरल होत आहेत. नुकतेच मृणाल ठाकूरचे सुंदर फोटो समोर आले. त्या फोटोमध्ये मृणाल ठाकूर ऑरेंज कलरच्या ड्रेसमध्ये दिसते. मृणालचे हे फोटो सोशल मीडियावरती व्हायरल झाले. या सगळ्या बातम्यांसोबतच नमस्ते महाराष्ट्रामध्ये वेळ झाली आता इथेच थांबण्याची. ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी न्यूज 18 लोकमतच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. बेल आयकॉन क्लिक करा आणि
फेसबुकवरती सुद्धा आम्हाला फॉलो करा.